नमस्कार, मी अनिल धुबदाळे. दिवे बेळगाव चंदगड लाईव्ह न्यूज म्हणजेच DBC लाईव्ह न्यूजमध्ये आपणा सर्वांचे स्वागत करत आहे. चला पाहूया आजच्या काही महत्त्वाच्या बातम्या. पळस फुलला वसंताची चाहूल लागली. शेतशिवारात फुललेला पळस दिसला. रानात अचानक लालसर केसरी रंगाची उधळण दिसू लागली की मन न कळत थबकतं. रखरखीत उन्हाने करपलेल्या माळरानावर कोरड्या फांद्यावर जेव्हा पळस फुलतो तेव्हा निसर्ग आपल्या अद्भुत किमयेची जाणीव करून देतो. पानाशिवाय फुललेला पळस म्हणजे जणू निसर्गाने स्वतःशी चित्रकलेची मांडणी केलेली असते. पळसाचं फूल म्हणजे आशेचा दीप. सगळीकडे वृक्षता असताना, पाण्याचा थेंबही दुर्मिळ असताना हा वृक्ष निर्भयपणे फुलतो. कोणतीही तक्रार नाही, कोणतीही अपेक्षा नाही, फक्त आपलं सौंदर्य मुक्तपणे उधळणं हेच याचं तत्त्वज्ञान. त्यामुळेच पळसाला जंगलाचा अग्नी असंही म्हटलं जातं. या फुलांच्या साक्षीने गावाकडचा उन्हाळा जिवंत होतो. पक्ष्यांची किलबिल, मधमाशांची गडबड आणि लालसर फुलांनी रंगलेलं आकाश हे दृश्य पाहताना मन शांत होतं. जणू निसर्ग सांगत असतो, कठीण काळातही फुलता येतं. पळस फुलतो तेव्हा आठवण होते आपल्या जीवनाची, अडचणीची, संघर्ष, कोरडे दिवस यांच्यातूनही माणसाने उमलावे, तेजस्वी व्हावे हा संदेश पळस देतो. म्हणूनच पळस फक्त एक झाड नाही, तो जीवनाचा, धैर्याचा आणि निसर्गाचा अमर सौंदर्याचा उत्सव आहे. खरंच पळस फुलतो तेव्हा निसर्ग फक्त बदलत नाही, तर माणसाला जगण्याची नवी प्रेरणा देतो असं म्हटलं तर चुकीचं ठरू नये. स्वानंद संस्थेच्या रौप्य महोत्सव वर्षानिमित्त पिंपरी चिंचवड यांच्या वतीनं आयोजित पुरुषांनाही मेनोपॉज असतो का या विषयावरील परिसंवादात डॉक्टर वैशाली लोंढा बोलत होत्या. संस्थेच्या रौप्य महोत्सव वर्षानिमित्त हा उपक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त आणि सकारात्मक प्रतिसाद लाभला. डॉक्टर लोंढा यांनी मार्गदर्शन करताना सांगितलं की टेस्टोस्टेरॉन या संप्रेरकाच्या कमतरतेमुळे पुरुषांमध्ये शारीरिक, मानसिक आणि लैंगिक बदल दिसून येतात. वाढते वय, ताणतणाव, लठ्ठपणा, मधुमेह, रक्तदाब, थायरॉईड, धूम्रपान, मद्यसेवन, झोपेची अनियमितता व व्यायामाचा अभाव ही कारणे टेस्टोस्टेरॉनची पातळी कमी करण्यास कारणीभूत ठरतात. योग्य वेळी निदान व उपचार केल्यास आनंदी व समतोल जीवन शक्य असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. संवाद, संतुलित आहार व नियमित व्यायाम यांचं महत्त्वही त्यांनी अधोरेखित केलं. पत्नीची समजूतदार साथ पुरुषांच्या आरोग्यासाठी अत्यंत मोलाची असल्याचंही त्यांनी नमूद केलं. या परिसंवादाच्या अध्यक्षपदी डॉक्टर वैशाली लोंढा होत्या. सायन्स पार्कच्या अधिकारी अस्मिताताई सावंत आणि ज्येष्ठ बास्केटबॉलपटू अश्विनी वर्टी मंचावर उपस्थित होते. बेजबाबदार ठेकेदारांच्या गलिच्छ कारभार, लोकांचा जीव धोक्यात. दोडामार्ग आंबेली येथे रस्त्यासाठी खोदलेल्या खड्ड्यात दुचाकी कोसळून पती पत्नी जखमी. पोलीस प्रशासन ठेकेदारावर कारवाई करणार काय? दोडामार्ग ते तिलारी मार्गावर रस्ता रुंदीकरण करणाऱ्या संबंधित ठेकेदाराच्या गलिच्छ कारभारामुळे धोकादायक अपघातग्रस्त चढ उतार वळणावर रस्ता खोदून ठेवल्याने या खोदलेल्या खड्ड्यात मोटरसायकल पडून चंदगड तालुक्यातील पती पत्नी जखमी झाले आहेत. चुकीचे काम सुरू आहे याबाबत जाब विचारला असता दोडामार्ग पोलीस ठाण्यात ठाकरे सेना पदाधिकारीवर गुन्हे दाखल करणारे दोडामार्ग पोलीस आता ठेकेदारावर गुन्हा दाखल करणार की लोकांचे जीव जातात याची वाट बघणार, असा सवाल शिवसेना ठाकरे जिल्हाप्रमुख बाबूराव धुरी यांनी केला आहे. दोडामार्ग तालुक्यातील आंबेली येथे आज सकाळी झालेल्या एका अपघातात दुचाकीवरील पती पत्नी जखमी झाले. रस्त्याच्या कामासाठी खोदलेल्या खड्ड्यात दुचाकी कोसळल्याने हा अपघात घडला. या ठिकाणी गरज नसताना रस्ता खोदून ठेवल्यानं हा अपघात घडला आहे. बेजबाबदार ठेकेदाराच्या गलिच्छ कारभारामुळे लोक हैराण झाले आहेत, तर सत्ताधारी लोकप्रतिनिधी याकडे डोळेझाक करत आहेत. चंदगड तालुक्यातील पार्ले येथील रहिवासी मोतीराम मयेकर आणि सरिता मयेकर हे पती पत्नी आज सकाळी दुचाकीवरून कामानिमित्त गोवा येथे जात होते. आंबेली परिसरात समोरून येणाऱ्या एका वाहनाला बाजू देताना दुचाकीचा अंदाज चुकला आणि वाहन रस्त्याशेजारी खोदलेल्या खड्ड्यात गेले. रस्त्याच्या कामासाठी या ठिकाणी मोठे खड्डे खोदण्यात आले आहेत. येथे कोणतेही दिशादर्शक फलक किंवा संरक्षण खड्डे नसल्याने ही दुर्घटना घडल्याचं समोर आलं. कोल्हापूर जिल्ह्यातील गडिंग्लज तालुक्यातील नेसरी महागाव रोडवरील ओढ्यालगत एका महिलेचा शीर नसलेल्या मृतदेहात आढळून आला. सडलेल्या अवस्थेतील या मृतदेहाची एक हात देखील तुटलेल्या अवस्थेत मिळून आला आहे. या प्रकारानं गडिंग्लज महागाव परिसरात खळबळ उडाली. गडिंग्लज पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. गडिंग्लज शहराजवळच्या महागाव नेसरी रस्त्यावर मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या ग्रामस्थांना महिलेचा शीर नसलेला मृतदेह दिसला. तात्काळ ग्रामस्थांनी महागावचे पोलीस पाटील प्रदीप कांबळे यांच्याशी संपर्क केला. कांबळे यांनी याबाबतची माहिती गडिंग्लज पोलिसांना दिली. गडिंग्लज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजित कुमार सिनकर यांच्या नेतृत्वाखाली पथक घटनास्थळी रवाना झालं. मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेण्यात आला. मृतदेहाजवळ सापडलेली
साडी चप्पल, एक हातातील काळा दोरा यावरून महिलेची ओळख पटवण्यात आली. महागाव येथील सुनीता संजय केसरकर यांचा हा मृतदेह असावा असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. सुनीता यांच्या घरी संपर्क साधल्यानंतर 18 जानेवारीपासून त्या बेपत्ता असल्याचं समजलं. याबाबतची माहिती मुलगा लक्ष्मीकांत यांनी पोलिसांना दिली होती. मात्र त्यांचा घातपात कोणी केला याचा शोध पोलीस घेत असल्याचं पोलीस निरीक्षक अजित कुमार सिंदकर यांनी सांगितलं.